नमस्कार, आप सभी दर्शकों का सीएनयू चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है महाराष्ट्र मुंबई से कुछ दूरी पर अलीबाग में, जहां पर जिला पंचायत का चुनावी बिगुल बज चुका है। सभी उम्मीदवार चुनाव प्रचार में, कई बड़े नेता यहां पर चुनाव प्रचार में जुड़ भी रहे हैं। लेकिन हमारे साथ शिवसेना एकनाथ शिंदे गुट के एक ऐसे होनहार युवा उम्मीदवार हैं, उनसे चर्चा करेंगे क्योंकि जिला पंचायत में वो खुद चुनाव लड़ रहे हैं। अब देखना ये है यहाँ की जनता, यहाँ की पब्लिक किसे अपना कीमती वोट देती है। तो हमारे साथ सचिन राव जी मौजूद है, उनसे चर्चा करेंगे। दादा, सबसे सर्व पहिलं तुम्हाला एक शुभेच्छा की तुम्ही चुनाव लढतायत, काय सांगणार याबद्दल? मला आनंद होतोय की मी या विभागातना जिल्हा परिषदची निवडणूक लढतोय आणि आमच्या आमदार साहेबांच्या माध्यमातूनच हे मला लढायला भेटतंय, तर मला आनंदच आहे. तुम्हाला असं वाटतं की शिंदे साहेब जेव्हापासून मुख्यमंत्री बनले, आता उपमुख्यमंत्री आहेत, तर इथलं समीकरण जे आहे काय तुम्हाला कसं वाटतं? नक्कीच शिंदे साहेबांची काम करण्याची जी पद्धत आहे आणि आमचे जे आमदार साहेब श्री महेंद्र दळवी साहेब आहेत, त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे ती सारखीच आहे. आणि आपल्या ह्या विभागात जी विकास कामं चालू आहेत ती अतिशय, म्हणजे पूर्वी कधीच झाली नव्हती अशा प्रकारची विकास कामं त्यांच्या माध्यमातून होत आहेत. 3,000 कोटी रुपयाचा निधी आमच्या ह्या पूर्ण विभागासाठी, आमच्या जे शिवसेनेचे आपले आमदार आहेत, महेंद्र थोरवे साहेब आहेत, महेंद्र दळवी साहेब आहेत, आमचे महाडचे गोगावले साहेब आहेत, तर यांच्या माध्यमातून आमच्याकडे आला आहे आणि आमच्याकडे विकासाची गंगा वाहिली जाते. आमच्या विभागात खूप प्रकारची कामं, आता तुम्ही म्हणाल रोड्स असतील, गटार किंवा ते नाले असतील किंवा आणखी पाण्यासाठीचे जे प्रश्न आहेत ते सगळे सोडवण्यासाठी आमदार साहेबांच्या माध्यमातून आमची कामं चालू आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या इलेक्शनला आपल्याला चांगला प्रतिसाद भेटेल आणि त्याचं नक्कीच आमचं मतधिक्य वाढेल. इथलं जे हे सागरी पट्टा आहेत, कारण काही समुद्र आहेत, समुद्राच्या किनारा पट्टा बोललं तर अलिबाग, आपलं हे पूर्ण जे पट्टा आहेत, कोकण आहे पूर्ण, तर तुम्ही कसं पाहतात? कारण का इथे कधी तुफान येतात, कधी जोरात पाऊस पडतात, कधी आंधी येतात, तर इथल्या लोकांची मूलभूत काय समस्या आहे आणि त्यासाठी काय निवारण करणार आहे? मूलभूत समस्या म्हणजे आमच्याकडे समुद्रकिनारी जो आहे तो मोठा असल्यामुळे पाणी गावाकडे यायला नको म्हणून बंधारा बांधलेला, जो बॅरिस्टर अंतुले साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी झालेला, पण तो आता पूर्ण खचलेला आहे. त्याच्यामुळे पावसाळ्यात जेव्हा हाय टाईड असते तेव्हा पाणी हे त्या बंधाऱ्याच्या वरनं गावाकडे येण्यासारखं हे तयार झालेली आहे. तर आता आमदार साहेबांच्या माध्यमातूनच आम्हाला नागावसाठी 300 करोडचा निधी आलेला आहे आणि त्याच्यामधनं ते बंधारे वगैरे होणार आहे. आणि मूळ आम्ही, तुम्ही म्हणाल तर समुद्र आहेत, तर आम्ही टुरिझम हा आमचा मूळ व्यवसाय आहे. तुम्ही बघाल अलिबाग तालुका आहे जो किंवा मुरुड पर्यंत जो आमचा पट्टा आहे, हा टुरिझम आमचा मूळ व्यवसाय आहे आणि टुरिझम अजून कसं वाढेल त्यासाठी आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातून खूप प्रयत्न केले जातात आणि त्यासाठी जास्तीत जास्त निधी आणला जातोय. तुम्ही स्वतः चुनाव प्रचारमध्ये आहेत, तुम्ही लोकांना भेटतायत, काय लोकांची अपेक्षा आहेत, काय लोकांचे म्हणणं आहेत, काय समोर काय येत आहे? लोकांना बदल हवा आहे. कारण अगोदरचे जे आमचे जिल्हा परिषदचे उमेदवार जे होते, सदस्य होते, त्यांच्या माध्यमातून हवा तसा म्हणजे विकासच झालेला नाही. तर त्यामुळे बदल हवा आहे, बदलाची हवा चालू आहे. आता शेवटी जनता जनार्दन आहे, मतदार राजा आहे, तो ज्यांना वोट देईल तोच निवडून येईल. एक सवाल असा आहे की तुम्ही स्वतः शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात तुम्ही चुनाव लढतायत, तर इथे कोणकोणते मोठे नेते प्रचारासाठी आलेत आणि सभासाठी काय नियोजन आहे आणि किती दिवस हे प्रचार चालणार आहे? प्रचार गुरुवारपर्यंत चालेल, शुक्रवारी बंद असेल आणि शनिवारी इलेक्शन आहे. प्रचारासाठी आमच्या आमदार साहेबांच्याच माध्यमातून प्रचार होतोय. माझे मित्र बैलगाडी शर्यतीतले राहुलभाई पाटील, मथुर बैलाचे मालक, हे पण माझ्यासाठी इथे प्रचाराला एक दिवस आले होते. तर आहे प्रचार, तर मित्र परिवार, वडीलधारी मंडळी, आमच्या लाडक्या बहिणी यांना घेऊन आमचा प्रचार चालू आहे. तुमचं नाव सचिन, तर इथलं जे स्थानिक लोक आहेत ते सचिन भाऊला वोट दिलं पाहिजे म्हणून तुमची काय भावना आहेत, काय लोकांना म्हणतात, काय लोकांकडून तुमच्या अपेक्षा आहेत? पहिल्यापासून मी समाजकार्य करत आलोय, सामाजिक कार्य करत असल्यामुळे लोकांना माहिती आहे की हा अरे युवा नेतृत्व आहे आणि चांगलं काम करतोय. कोणतंही इलेक्शन अजूनपर्यंत मी लढलेलो नव्हतो किंवा कोणत्याही राजकीय याच्यामध्ये अग्रेसर नव्हतो, परंतु जी काम करण्याची माझी पद्धत आहे किंवा एखाद्याला कोणाचंही काम असेल तर लगेच तत्पर मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे लोकांना वाटतंय, जनतेला वाटतंय की सचिन हवा आहे.
अच्छा, एक मुंबईमध्ये आम्ही पाहिलं की एकनाथ शिंदे साहेबांनी तरुण मुलीला तिकीट दिलं होतं, ते निवडून आले. आणि बीजेपीने तरुण मुलीला तिकीट दिलं, निवडून आले. तुम्ही एक युवा आहेत आणि तुम्ही स्वतः युवा इथलं जे युवा आहेत त्यांच्यासाठी काय तुम्ही विचार केलेत? कारण काही युवाला सपोर्ट करतात, पण इथलं जे माती भगिनी आहेत, महिला आहेत, त्याच्यासाठी रोजगाराचा काय विचार केलेत? तेच मी सांगितलं की आमचा व्यवसाय हा टुरिझमवर आहे आणि टुरिझम जास्तीत जास्त प्रमाणात कसं वाढेल, त्यातनं व्यवसाय निर्मिती कशी होईल, हेच आमचं मूळ उद्दिष्ट आहे. आमच्याकडे आमचा जो वॉर्ड आहे तो नागाव पंचायत असेल किंवा रेवदंडा पंचायत असेल, चौल पंचायत आहे किंवा वरंडे देवघर पंचायत, अशा 4 पंचायती मिळून वॉर्ड आहे आणि त्याच्यामध्ये टुरिझमसाठी खूप आहे. जसं रेवदंडामध्ये पुरातत्व खात्यातील किल्ले आहेत, ठीक आहे. तसं नारळ पोपळीच्या वाड्या आहेत किंवा आमच्या वरंडे देवघर साईडला पण काहीतरी आपण नवीन करून त्यातनं उत्पन्न कसं मिळेल. तर नवीन मुलांना, नवीन तरुण पिढीला आपल्याबरोबर घेऊन व्यवसाय निर्मिती करून त्यांना उद्योग आणून त्यांना कसे उत्पन्न मिळवून देता येईल त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. जी हाँ, मौजूद है इस वक्त अलीबाग में और यहाँ पर चुनावी बिगुल बज चुका है. एक तरफ नगर पंचायत का चुनाव है तो दूसरी तरफ जिला परिषद का भी चुनाव है. लेकिन मुंबई में, कल्याण में, थाने में, महाराष्ट्र के हर एक जिले में नगर पंचायत चुनाव हो चुका है, नगर सेवक का चुनाव हो चुका है. तो अब जो बारी है वो कोकण पट्टे का है. जैसे कि अलीबाग, नागांव बीच ऐसे होते हुए आप सीधा चले जाएंगे गोवा का बॉर्डर तलक. तो इस तरह का चुनावी समीकरण चल रहा है. कई बड़े नेता चुनाव प्रचार में उतर रहे हैं, लेकिन सचिन राउत जी यहाँ पर चुनाव लड़ रहे हैं और जिला पंचायत से अब देखना यह है कि यहाँ के स्थानिक लोग किसे अपना कीमती वोट देते हैं. लेकिन चुनाव प्रचार और जिस तरह उनका यहाँ पर बोलबाला है, सचिन जी चुनाव जीतकर आएंगे. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़, अलीबाग. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.